त्या रात्री स्नेहाला एक मेसेज दिसला. हार्ट, आय मिस यू. काल खूप छान वाटलं. पुन्हा भेटूया. पण तो मेसेज तिच्या नवऱ्याच्या फोनवर होता. नुकतंच लग्न झालेलं, स्वप्नांनी भरलेलं आयुष्य, आणि अचानक तिच्या आयुष्यात शिरला एक तिसरा. तो कोण होता? प्रेम की विश्वासघात? आणि जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा सगळंच बदलून गेलं. ही कथा शेवटपर्यंत बघा, कारण शेवट तुम्हाला हादरवून टाकेल. रोहन आणि स्नेहा, नुकतंच त्यांचं लग्न झालं होतं. घरात अजूनही लग्नाची सजावट होती. भिंतीवर फोटो, हसरे चेहरे. दोघं खूप आनंदात होते. स्नेहा पहाटे उठून चहा बनवायची. रोहन तिला मागून मिठी मारायचा. अगं, इतक्या लवकर उठतेस का? तुझ्यासाठी, स्नेहा हसत म्हणायची. संध्याकाळी दोघं फिरायला जायचे. भविष्यासाठी स्वप्न रंगवायचे. आपण पुढच्या वर्षी गोवा ट्रिपला जाऊया, आणि नंतर आपलं स्वतःचं घर. सगळं अगदी परफेक्ट होतं. पण परफेक्ट आयुष्यातच कधीकधी सर्वात मोठी वादळं येतात. हळूहळू स्नेहाला काहीतरी वेगळं जाणवायला लागलं. रोहन उशिरा घरी यायला लागला. फोन नेहमी सायलेंटवर ठेवायचा. रात्री उशिरापर्यंत कोणाशी तरी चॅट, आणि चेहऱ्यावर एक वेगळीच स्माईल. एक दिवस, स्नेहा, रोहन, काय झालंय तुला? रोहन, काही नाही, ऑफिसचं प्रेशर आहे. पण स्नेहाचं मन मानत नव्हतं. एक दिवस फोन वाजला. रोहन घाईघाईनं दुसऱ्या खोलीत गेला. स्नेहाच्या मनात भीती वाढत गेली. त्या रात्री रोहन झोपला होता. फोन बाजूला पडलेला होता. स्नेहाचं मन खूप द्विधा मनस्थितीत होतं. फोन पाहू का की नाही? शेवटी तिने फोन उचलला, आणि तिथे एक नाव दिसलं. हार्ट, स्पेशल वन. तिचं हृदय जोरात धडधडू लागलं. तिने चॅट उघडलं. काल तुझ्यासोबत खूप छान वाटलं. तू खूप काळजी घेतोस. तू नसतास तर मी काय केलं असतं? स्नेहाच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले. सकाळी स्नेहा काहीच बोलली नाही, पण आतून ती पूर्णपणे तुटली होती. तिने ठरवलं, आता सत्य समजून घ्यायचंच आहे. दुसऱ्या दिवशी ती रोहनचा पाठलाग करते. रोहन एका कॅफेत जातो, आणि तिथे एक सुंदर मुलगी त्याची वाट पाहत असते. दोघं हसत बोलतात, कॉफी शेअर करतात. रोहन तिच्या डोळ्यात बघून हसतो. स्नेहाचं जग तिथेच संपतं. त्या रात्री स्नेहा रागाने विचारते, कोण आहे ती? रोहन थोडा शांत राहतो, आणि मग म्हणतो, चल, तुला सगळं दाखवतो. ते दोघं त्या कॅफेत जातात. ती मुलगी तिथे बसलेली असते. रोहन, ही पूजा आहे. स्नेहा रागाने बघते. पण पुढच्याच क्षणी पूजा उठते आणि स्नेहाला मिठी मारते. ताई, थँक्यू. स्नेहा पूर्णपणे गोंधळते. रोहन सांगायला लागतो, ही माझी लहानपणची मैत्रीण आहे. तिचं कुणीच नाही. ती खूप कठीण परिस्थितीत होती. मी तिची मदत करत होतो. पण तुला सरप्राईज द्यायचं होतं. आपण तिला आपल्या घरी आणणार होतो. स्नेहाच्या डोळ्यातून अश्रू वाहतात. ती रोहनकडे बघते. मी तुझ्यावर शंका घेतली. रोहन हसतो. कधीकधी सायलेन्स पण मिसअंडरस्टँडिंग बनतं. स्नेहा पूजाकडे बघते आणि म्हणते, आजपासून तू एकटी नाहीस. घरात आता तिघं असतात. हास्य, आनंद आणि आपुलकी. तिसरा आता समस्या नाही, तर त्यांच्या आयुष्याचा भाग बनतो. नातं फक्त प्रेमावर नाही, तर विश्वास आणि संवादावर टिकतं. शंका नातं तोडू शकते, पण विश्वास आणि सत्य ते वाचवतात. कधीकधी आपण जे पाहतो तेच सत्य असतं असं नाही. शंका नातं तोडू शकते, पण विश्वास नातं आयुष्यभर टिकवू शकतं. हार्ट, जर स्नेहाने थोडा वेळ थांबून रोहनला समजून घेतलं नसतं, तर कदाचित आज हे नातं संपलं असतं. म्हणून लक्षात ठेवा, नात्यात शंका नाही, संवाद हवा. आणि हो, तुमच्या आयुष्यात कधी असा प्रसंग आलाय का? जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर थम्स अप, व्हिडिओला लाईक करा. पिन अशाच इमोशनल आणि सस्पेन्स स्टोरीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण पुढची स्टोरी तुमचं मन हलवून टाकणार आहे.